ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. तर रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज तब्येत थोडीशी नरम वाटते, खालावलेली तब्येत वाटते. काय एकंदरीत कालच्या दिवसभराच्या आंदोलनानंतर आज परिस्थिती आहे? नाही, बीपी वगैरे नॉर्मल आहे. फक्त रक्तातली साखर जी असते ती कमी झाली असं डॉक्टरचं मत आहे. काही झालं तरी आम्ही काही इथून हलणार नाही, कारण शेवटी 48 लाख शेतकऱ्यांचा विषय आहे. सरकारने कर्जमाफी केली, त्यांचं स्वागत करतो. विषय एवढाच आहे, तुम्ही जी अट टाकली आहे 2019ची, ज्याच्यामुळे तुम्ही फक्त 50,000 रुपये मदत 2019च्या ज्यांनी लाभ घेतला कर्जमाफीचा त्यांना तुम्ही तिथं देणार आहात, तर 50,000 काही होणार नाही. त्यामुळे ती अट काढली तर त्या 48 लाख शेतकऱ्यांना सुद्धा कुठेतरी 2 लाखापर्यंत फायदा हा होऊ शकतो. सरकार सकारात्मक वाटतंय का आपल्या मागण्यांबाबत? कृषी मंत्र्यांच्या बोलण्यावरून आपल्याला काय वाटतं? कृषी मंत्री यांच्याशी बोलल्यानंतर काही प्रमाणात सरकार सकारात्मक आहे असं वाटतंय, पण निर्णय लवकरात लवकर घेणं महत्त्वाचं आहे. मग 35,000 कोटी द्यायची तुमची इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन केलं असेल, तेवढं द्या ना, काय हरकत आहे. कारण का काय झालं आहे, या अटी टाकल्यामुळे 12,000 कोटीच्या पुढं काही कर्जमाफी तिथं जाणार नाही आणि बँकिंग यंत्रणा कोलमाडणार नाही, कारण सरकार तिथं मदत त्या बँकिंग यंत्रणेला करणार आहे. 50,000 नको, आम्हाला 2 लाख पाहिजे. 2019ची अट काढा आणि रेग्युलर बनणाऱ्या कस्टमरला 25-26, 26-27ची अट ही काढलीच गेली बरं, असं आमचं म्हणणं आहे. कॅमेरामन सचिनसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.